नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अर्जुन दांगड तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आपण राजकीय घडामोडीवरची लेक्चर सिरीज पाहतोय आणि या ठिकाणी राजकीय घडामोडीमध्ये आपलं हे दुसरं लेक्चर आहे। आतापर्यंत आपण याच्यामध्ये काही विधेयकं पाहिली आणि त्यानंतर आता आपल्याला पुढचं जे काही उर्वरित घडामोडी आहेत त्या पाहायच्या आहेत आणि मुख्यतः आपल्याला जे फोकस करायचे ते कीवर्डवरती करायचे की प्रश्न कुठे येणार आहे। बाकीचे जे मुद्दे आहेत ते तुम्ही नंतर रीडिंगमध्ये रीड करून घ्यायचे आहेत। तर जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करूया। या ठिकाणी पहिलं आज आपला जो पॉइंट आहे तो असणार आहे बघा, डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण विधेयक। बरोबर, आता याच्या अगोदर आपण कालच्या लेक्चरमध्ये जे पाहिले ते म्हणजे सिनेमॅटोग्राफ विधेयक पाहिलं होतं। बरोबर, सिनेमॅटोग्राफ सुधारणा विधेयक, त्याच्यामध्ये विधेयकाची जी विधेयक निर्मिती झाली ती 1952ला झाली होती। त्याच्यानंतर 1984 आणि नंतर परत आपण पाहिलं की 2023 मध्ये त्याच्यामध्ये सुधारणा। आता जर आपण बघतोय तर आत्ता आपण पाहतो डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण विधेयक। याची याला जे मांडलं ते कोणी मांडलं, अश्विनी वैष्णव यांनी, आणि याला राष्ट्रपतींची मंजुरी सुद्धा मिळाली। म्हणजे हा आता कायदा झाला। बरोबर, हा काय झाला, आता कायदा झाला, लक्षात घ्या। उद्देश काय याच्यामध्ये, देशातील नागरिकांच्या ज्या खाजगी बाबी आहेत त्यांचं संरक्षण करण्याचा उद्देश या विधेयकाचा आहे। प्रत्येकाच्या ज्या वैयक्तिक बाबी आहेत त्यांचं संरक्षण करण्याचा या विधेयकाचा आहे, उद्देश या विधेयकाचा आहे। मग बघा याची टाइमलाईन आहे, त्याच्यामध्ये 7 ऑगस्ट 9 ऑगस्ट लोकसभा राज्यसभा आणि नंतर 12 ऑगस्टला राष्ट्रपती यांची मंजुरी। पुढे आपण आलो तर याच्यातल्या महत्त्वाच्या तरतुदीमध्ये बघा, जर एखाद्या नागरिकाची जी डिजिटल माहिती आहे जी वैयक्तिक आहे तिचा जर गैरवापर केला तर अशा व्यक्तीस, जो व्यक्ती त्याचा गैरवापर करेल त्याला, किंवा जर संस्था असेल तर त्याला 250 कोटी रुपयांचा दंडाची तरतूद त्याच्यामध्ये आहे। किती कोटी रुपयांच्या? 250 कोटी रुपयांच्या दंडाची तरतूद। त्याच्यानंतर पुन्हा अजून एक या ठिकाणी माहिती संरक्षण मंडळ देखील स्थापन करण्याची तरतूद आहे। काय स्थापन करण्यात येणार आहे? माहिती संरक्षण मंडळ। आणि वैयक्तिक डेटा लीक जर झाला असेल तर जी काही संबंधित कंपनी आहे जिच्याकडे हा डाटा स्टोअर होता त्या कंपनीने ही माहिती संरक्षण मंडळ आणि युजरला दिली पाहिजे, अशी एक महत्त्वाची तरतूद त्याच्यामध्ये आहे। वैयक्तिक डेटा विदेशामध्ये पाठवता येणार नाही। त्याच्यानंतर लोकांना स्वतःच्या डेटाबाबत माहिती यामध्ये मिळेल। नंतर बघा बायोमेट्रिकचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे। एखाद्या कंपनीमध्ये त्यांचा जो कर्मचारी कामाला आहे जर त्याचा बायोमेट्रिक डेटा कंपनीला हवा असेल तर कंपनीला त्याची परवानगी घ्यावी लागणार आहे बघा कर्मचाऱ्याची। हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। नंतर पुढे आहे सोशल मीडिया कंपन्यांचा जो मनमानी चालते तर त्यालाही आळा त्या ठिकाणी बसणार आहे। सोशल मीडियावरलं तुमचं जर अकाउंट आहे ते जर तुम्ही डिलीट केलं तर सोशल मीडियावर तुमचा डाटा सध्या जो आहे तो स्टोअर राहतो, पण इथून पुढे तसं होणार नाही। त्याचं कारण या कायद्यानुसार सोशल मीडियावरचं जर तुमचं अकाउंट डिलीट केलं तर तिथला तुमचा डाटा जो आहे तो डिलीट करावा लागणार आहे सोशल मीडिया कंपनीला। नंतर बघा लहान मुलांना जे हानिकारक मजकूर असतात तर ते देखील या ठिकाणी त्याला मज्जाव करण्यात आलेला आहे। आणि मुलांचा जो डेटा आहे त्याची जर माहिती हवी असेल तर त्याच्यासाठी पालकांची मंजुरी या ठिकाणी आवश्यक आहे। आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव सरकारी यंत्रणा डेटा उपलब्ध करून द्यावे लागेल। म्हणजे सरकारी यंत्रणा ज्या आहेत त्यांना मात्र राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव याच्यातले कलम लागू होणार नाही, त्यांना डेटा मात्र उपलब्ध करून द्यावा लागेल। हा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, प्रत्येक कायद्यामध्ये तो असतो। राष्ट्रीय संस्थांना सूट असते। नंतर पुढे दुसरं जे विधेयक आहे ते आहे बघा आंतरसेवा संघटन विधेयक, समादेशन नियमन आणि अनुशासन विधेयक 2023। तर हे देखील मंजूर झालेलं आहे। तर आंतरसेवा समादेशनमध्ये काय आहे, ज्या लष्करी सेवा आहेत, तीनही सेवा आहेत आपल्या भारताच्या। बरोबर, लष्कर असेल, त्याच्यानंतर आपलं सेनादल, नौदल आहे, त्याच्यानंतर आपलं भूदल, नौदल आणि वायुदल, अशा 3 महत्त्वाच्या सेवा आहेत। तर त्याच्याबाबतचा हा विधेयकाचा प्रयत्न आहे की याच्यामध्ये काही सुधारणा आहेत, आंतरसेवा समादेशन केलं जाणार आहे। राजनाथ सिंग यांनी ते लोकसभेमध्ये मांडलं होतं, ते भारताचे संरक्षण मंत्री आहेत। आणि यांच्यासाठी वेगवेगळे कायदे आहेत बघा, लष्करासाठी 1950चा आहे, नौदलासाठी 1957चा आहे, हवाई दलासाठी 1950चा आहे। तर हे जे वेगवेगळे कायदे आहेत तर हे सगळे जे आहेत आता त्याच्यानुसार काय सांगितलं त्यांनी, या विधेयकाच्या अंमलबजावणीमुळे आता बघा ISOच्या प्रमुखांद्वारे आंतरसेवा आस्थापनामध्ये अनुशासन या ठिकाणी राखलं जाणार आहे। शिस्तभंगाची कार्यवाही अंतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ सेवा युनिटमध्ये परत पाठवण्याची व्यवस्था
आवश्यकता असणार नाही. गैरवर्तन किंवा अनुशासनहीन प्रकरणे त्वरित निकाली काढणे वगैरे वगैरे याच्यामध्ये तरतुदी आहेत. हे देखील तुम्ही व्यवस्थितरित्या पाहून घ्या. त्यानंतर बघा, अपतटीय क्षेत्र खनिज सुधारणा विधेयक 2023 आहे बघा. तर अपतटीय म्हणजे काय, तर किनारपट्टी लगतचं जे काही खनिज क्षेत्र आहे त्याचं नियमनासाठी 2002चा एक नियमन कायदा आहे. त्याच्यामध्ये सुधारणा सुचवणाऱ्या अपतटीय क्षेत्र खनिज विकास आणि नियमन सुधारणा विधेयक 2023ला राष्ट्रपतींची मान्यता मिळालेली आहे. मग इथं टाईमलाईन आहे बघा, लोकसभेमध्ये 1 ऑगस्ट, राज्यसभेमध्ये 3 ऑगस्ट आणि राष्ट्रपतींची 12 ऑगस्टला त्याला मान्यता मिळालेली आहे. 1, 3 आणि 12. पुढे जर गेलो तर याच्या अंतर्गत काय केलं जाणार आहे बघा, खाजगी क्षेत्राला 2 प्रकारचे संचालन अधिकार केवळ स्पर्धात्मक बोली लावून लिलावाद्वारे दिले जाणार आहेत. उदाहरणार्थ याच्यामध्ये उत्पादन लीज आणि संयुक्त परवाना त्या ठिकाणी दिला जाणार आहे. नंतर पुढे आपण बघितलं तर कायद्यात सादर केलेला संमिश्र परवाना हा संशोधन कार्यानंतर उत्पादन कार्य करण्याच्या उद्देशानं दिलेला 2 टप्प्यातला कार्यकारी अधिकार असणार आहे. केंद्र सरकारने राखून ठेवलेल्या खनिज वाहक क्षेत्रामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना देखील देण्यात येणारे संचालन अधिकार त्या ठिकाणी असणार आहेत. बाकी इतरही या ठिकाणी तरतुदी आहेत, त्याच्यावरती प्रश्नाची जास्त आपल्याला इथं काही भर वाटत नाही की इकडे जाईल म्हणून. हां, इथं मात्र प्रश्नाचे चान्स आहेत. अक्षय अपतटीय खनिज न्यासाची स्थापना, इथं मात्र लक्षात ठेवा, याच्यानुसार अक्षय अपतटीय खनिज न्यास जो आहे त्याच्या स्थापनेची आवश्यकता आपली तरतूद त्याच्यामध्ये आहे. तर तिथे एक महत्त्वाचा भर तुम्ही लक्षात दिला पाहिजे. नंतर आपण पुढच्या विधेयकामध्ये पाहूया काय काय महत्त्वाचं आहे. खाण आणि खनिज विकास नियमन जे आहे विधेयक 2023चं, तर ते प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेमध्ये मांडलं होतं. त्याची टाईमलाईन वगैरे बघून घ्यायची आपल्याला. आणि खाण आणि खनिज विकास कायदा 1957मध्ये सुधारणा याच्यामुळे होणार आहे बघा. ह्या विधेयकामुळे 1957चा जो कायदा आहे त्याच्यामध्ये सुधारणा होणार आहे. मी तुम्हाला एक सिनेमॅटोग्राफचं सांगितलं होतं, 1952चा तो कायदा होता, त्याच्यात सुधारणा झाली. आता याच्यामध्ये 1957च्या कायद्यामध्ये सुधारणा होणार आहे. पण या कायद्यात याच्या आधी कधी सुधारणा झाल्या. पहिली जी झाली ती 2015, दुसरी 2016, तिसरी 2020 आणि चौथी 2021 आणि आता जी आहे ती 5वी सुधारणा आहे. 5वी 2023मध्ये 5वी सुधारणा जी आहे ती कधी झाली, 2023मध्ये. हाही मुद्दा तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवला पाहिजे. चला पुढे जर तुम्ही याच्याबद्दलची माहिती घेतली तर याच्यामध्ये जे आण्विक खनिजांची यादी आहे, 12 आण्विक खनिजांची यादी आहे, त्याच्यातले 6 खनिज याच्यामधून वगळण्यात येणार आहेत. किती खनिज वगळण्यात येणार आहेत? 6. आता ते 6 खनिज कोणकोणते आहेत? एक म्हणजे लिथियम आहे, दुसरं म्हणजे बेरिलियम आहे, तिसरं टायटॅलियम, चौथं निओबियम, टॅन्टॅलम आणि झिरकोनियम. हे जे 6 खनिज आहेत त्यांची त्या यादीमधून वगळण्यात आले त्यांना. त्याच्यानंतर काही महत्त्वाच्या खनिजांच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारला खनिज सवलतींचा लिलाव करण्यासाठी सक्षम करण्यात येणार आहे आणि या लिलावामधून मिळणारा जो काही महसूल आहे तो संबंधित राज्य सरकारकडे जमा केला जाणार आहे. त्याच्याबरोबर भूगर्भामध्ये अत्यंत खोलवर असलेल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या खनिजांसाठी अन्वेषण परवान्याची सुरुवात देखील या अंतर्गत केली जाणार आहे. तर अशा प्रकारे हे आहे. तर याच्यातली महत्त्वाची तरतूद फक्त ही आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. प्रश्न तिथे जाण्याचे चान्स जास्त, बाकीच्या घडामोडीवरती प्रश्नाचा चान्स खूप कमी आहे. तर वरच्या या वाक्याला विशेषतः लक्षात ठेवा आणि सुधारणा ज्या वर्षी झाल्या ते एक वर्ष तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवायचा क्रमवारी 2015, 2016, 2020, 2021 आणि त्याच्यानंतर 2023 अशा प्रकारचे ते वर्ष. नंतर आपण पुढच्या मुद्द्याकडे जर पाहिलं तर जन्म मृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक आलं होतं बघा. तर याला देखील राष्ट्रपतीची मंजुरी मिळालेली आहे. आता हे कायदा झालेला आहे. तर त्याच्यामध्ये ज्या कायद्यामध्ये बदल याच्यानुसार झाला तो म्हणजे 1969च्या कायद्यामध्ये बदल झाला. कोणत्या कायद्यामध्ये बदल झाला? 1969 सालच्या कायद्यामध्ये यानुसार बदल करण्यात आला आणि हे विधेयक अमित शहांच्या वतीनं नित्यानंद राय यांनी मांडलं होतं. त्याच्यामध्ये पुन्हा इथं खाली टाईमलाईन आहे ती तुम्ही नंतर पाहून घ्या. त्याच्यामध्ये पुन्हा पुढच्या महत्त्वाच्या घडामोडी जर आपण बघितल्या की याच्यात आपल्याला प्रश्नासाठी काय आहे की ज्याच्यावरती आपला प्रश्न येऊ शकतो. तर याची अंमलबजावणी 1 ऑक्टोबर 2023 पासून सुरू झाली. अंमलबजावणीची तारीख इम्पॉर्टंट आहे. अंमलबजावणीची तारीख जी आहे ती इम्पॉर्टंट आहे. नंतर याच्यानुसार बघा रजिस्ट्रार जनरलची नियुक्ती केली जाणार आहे. हा एक महत्त्वाचा आपल्याला या ठिकाणी पॉईंट आहे. नंतर जन्म नोंदणीमध्ये पालक किंवा माहिती देणाऱ्या व्यक्ती आपला आधार क्रमांक देऊ शकणार आहेत.
आता याच्यामध्ये आवश्यकतेनुसार मृत्यू आणि जन्म प्रमाणपत्र जे आहे ते सहज मिळणार आहे आणि या विधेयकातल्या दुरुस्तीचा उपयोग नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये देखील केला जाणार आहे. तर इथं रजिस्ट्रार जनरलची नियुक्ती हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. याची अंमलबजावणीची तारीख 1 ऑक्टोबर 2023 आणि बदल ज्या कायद्यामध्ये करण्यात आला तो कायदा, तेवढ्या बाबी आपल्यासाठी या ठिकाणी इम्पॉर्टंट आहेत. 1969च्या कायद्यात बदल झाले बरोबर. आणि हे जनविश्वास विधेयक आलं होतं बघा. याच्यानुसार जे काही किरकोळ कायदे त्याच्यामध्ये ज्या काही शिक्षा आहेत किरकोळ शिक्षा, तर त्याच्यामध्ये बदल केला जाणार आहे, त्या रद्द केल्या जाणार होत्या. अशा प्रकारचा हा कायदा होता. तुरुंगवासाची सूट त्याच्यामध्ये दिली गेली आहे 42 कायद्यातल्या 183 तरतुदीमध्ये आणि त्याला जनविश्वास विधेयक म्हणतात. तर ते विधेयक पियुष गोयल यांनी लोकसभेमध्ये सादर केलं होतं आणि याला 12 ऑगस्ट 2023ला राष्ट्रपतींची मंजुरी मिळालेली आहे. नंतर पुढं इंग्रजांच्या काळातल्या कायद्यांमध्ये बदल करण्यात येणारे बघा. त्याच्यामध्ये मुख्यतः IPC, CRPC, त्याच्यानंतर अजून एक आहे. तर ते बघा कोणकोणते आहेत. भारतीय न्याय संहिता विधेयक एक आणलं जाणार आहे. दुसरं आणलं जाणार आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता विधेयक आणि तिसरं आणलं जाणार आहे भारत साक्ष्य विधेयक म्हणजे साक्षी पुरावा कायदा 1872चा. आपल्याला PSI मेन्सला होता आहे की नाही. आता त्याच्यामध्ये बदल झालेत बरोबर. आता या 3 विधेयकांचा परिणाम काय होणार बघा. या विधेयकामुळे जे आहे भारतीय दंड संहिता 1860 म्हणजे IPC जे आहे IPC तिचं नाव बदलून भारतीय न्याय संहिता होईल. गुन्हेगारी प्रक्रिया संहिता 1898, त्याच्यानंतर भारतीय पुरावा कायदा 1872 हे तिन्ही कायदे या ठिकाणी रद्द होणार आणि त्याच्या जागेवरती हे नवे 3 कायदे भारताचे येणार आहेत. हा या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा CPC म्हणजे गुन्हेगारी प्रक्रिया संहिते जागी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता येईल BNSS. भारतीय दंड संहिते जागी BNS म्हणजे भारतीय न्याय संहिता येणार आहे आणि भारतीय पुरावा कायद्या जागी भारतीय साक्ष्य कायदा येणार आहे. अशा प्रकारे त्याच्यामध्ये बदल आहे. आता याच्यामध्ये ब्रिटिशांच्या काळामधले जे काही कायदे आहेत त्यातले तरतुदी अजूनही तशाच आहेत. मग त्या बदलून नवीन भारताच्या राज्यघटनेला अनुसरून किंवा राज्यव्यवस्थेला अनुसरून ज्या काही तरतुदी लागणार आहेत त्या त्याच्यामध्ये समाविष्ट केल्या जातील. नंतर पुढं जर आपण आलो तर पुढचा याच्यातले काही तरतुदी आहेत बघा त्या पण व्यवस्थित आहेत. चेन स्नॅचिंगचे गुन्हे त्याच्यासाठी शिक्षा वगैरे, तर ह्या काही गोष्टी आहेत पण ते अजून विधेयक आली नाहीत. तर ज्यावेळेस येतील त्याच्याबाबत मग परत पुन्हा काही सुधारणा त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतील. तर आपल्याला फक्त इतकं माहिती पाहिजे की 3च्या जागी नवीन 3 कोणते येणार आहेत. आणि केरळ जे आहे तर केरळनं बघा केरळसाठी ठराव केला होता. केरळचं म्हणणं होतं की आमचं जे नाव आहे राज्याचं हे केरळ नसलं पाहिजे, आम्हाला केरळम पाहिजे, केरळ हे नाव आम्हाला मान्य नाही असं केरळचं म्हणणं आहे. त्यानं राज्य सरकारनं केरळच्या केंद्र सरकारकडे तशा प्रकारचा प्रस्तावसुद्धा पाठवला होता. तर तो पण आपल्याला लक्षात राहायला पाहिजे कोणत्या राज्यानं कशासाठी मागणी केली. तर केरळनं केरळचं नाव केरळम करण्यासाठी या ठिकाणी मागणी केलेली हे लक्षात ठेवा. काय झालं याला आता. तर केरळनं अशा प्रकारची मागणी केलेली आहे. मग यामध्ये केरळ राज्य जे आहे ते 1956चं जे फाजल अली कमिशन होतं त्याच्यानुसार त्याची स्थापना झालेली आहे आणि मल्याळी भाषेमध्ये केरळला केरळम म्हणतात बघा. तर त्यांची ती भाषा आहे मल्याळी आणि मल्याळीमधला शब्द आहे केरळम. तर केरळचं म्हणणं आहे आम्हाला केरळम हा शब्द आमच्या राज्यासाठी पाहिजे. तर त्यासाठी त्यांनी सरकारकडे तशा प्रकारचा प्रस्ताव पाठवलेला आहे. आता याच्यासाठी नाव बदलण्याची प्रक्रिया काय आहे. जर एखाद्या शहराचं राज्याचं नाव बदलायचं असेल तर सगळ्यात अगोदर त्या मागणीला केंद्रीय गृह मंत्रालयानं मान्यता दिली पाहिजे. मग त्याच्यानंतर त्याच्यासाठी घटना दुरुस्ती वगैरे आहे. मग इतर विभागांचे गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, जसं की राज्याचं नाव बदलण्याची मागणी करणारा प्रस्ताव केंद्र सरकारला जातो. मग त्यानंतर देशाचं रेल्वे मंत्रालय असेल, इंटेलिजन्स ब्युरो असेल, पोस्ट विभाग असेल, भारतीय सर्वेक्षण विभाग असेल, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया आदी विभागांनी ना हरकत प्रमाणपत्र त्या ठिकाणी दिल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालय राज्याचं नाव बदलण्याची मंजुरी देतं. तर अशा प्रकारे नाव बदलण्याची प्रक्रिया आहे ती पण तुम्ही राज्यशास्त्रामधून चांगल्या प्रकारे कंप्लीट करून घ्या. कारण आता नावं बरेच बदललेत त्याच्यामुळे एखाद्या वेळेस तुम्हाला स्टॅटिक जीकेवरती प्रश्न जाऊ शकतो. आता आसाम विधानसभेची नवीन इमारतीचं उद्घाटन झालं बघा. त्याच्यासाठी उद्घाटनाला जे गेले होते ते होते आपल्या लोकसभेचे अध्यक्ष कोण होते, ओम बिर्ला. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला त्या उद्घाटनाला गेले होते आणि त्यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. तर तेही लक्षात ठेवा.
तर आसाम विधानसभा जी आहे तिची स्थापना 7 एप्रिल 1937 आहे. सध्याचे अध्यक्ष जे आहेत बिस्वजित दैमरे आहेत, ते BJPचे आहेत. राज्यपाल गुलाबचंद कटारी आहेत 15 फेब्रुवारी 2023 पासून, आणि मुख्यमंत्री हिमंत बिस्व शर्मा आहेत, हे BJPचे मुख्यमंत्री आहेत. नंतर संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं होतं बघा यावर्षी, तर ते विशेष अधिवेशनही माहीत पाहिजे. 18 ते 22 सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये झालं. आता सप्टेंबर महिन्यातली महत्त्वाच्या घडामोडीमध्ये तुम्हाला G20 परिषद 9 आणि 10 सप्टेंबरची माहीत पाहिजे. त्याच्यानंतर मग हे विशेष अधिवेशन झालं हे पण माहीत पाहिजे. मग या अधिवेशनामध्ये जुन्या संसदेमधून नवीन संसदेमध्ये कारभाराला सुरुवात करण्यात आली बघा. जुन्या संसदेतून नवीन संसदेत, आणि याच्यामध्ये नवीन संसदेमध्ये नारी शक्ती वंदन विधेयक आणण्यात आलं. कोणतं विधेयक आणण्यात आलं? नारी शक्ती वंदन विधेयक मांडण्यात आलं. तर नारी शक्ती वंदन विधेयकानुसार लोकसभा आणि विधानसभा, लक्षात घ्या, शब्द लक्षात घ्या, लोकसभा आणि विधानसभा फक्त दोनच, लोकसभा आणि विधानसभा, विधान परिषद आणि राज्यसभा नाही, विधान परिषद आणि राज्यसभा नाही, फक्त लोकसभा आणि राज्यसभा, स्थानिक स्वराज्य संस्था नाही, दोनच सभागृह, एक लोकसभा आणि विधानसभा, याच्यामध्ये 33% आरक्षणाची तरतूद या विधेयकानुसार करण्यात आलेली आहे. आणि याला 128वी घटनादुरुस्ती म्हटलं गेलं. किती? 128वी घटनादुरुस्ती राज्यघटनेमधली ती झालेली आहे. आणि या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालेलं आहे, त्याला आता राज्यघटनेची 106वी सुधारणा म्हणून ओळखल्या जाते. बघा, घटनादुरुस्ती आणि सुधारणा याच्यामध्ये फरक आहे, बरोबर. घटनादुरुस्ती पुढे मंजूर होते न होते हा एक वेगळा भाग, पण इथं काय आहे, सुधारणा झाली ती 106वी, हे पण लक्षात घ्यायचं आहे. चला, किती टक्के आरक्षण दिलं? 33%. आता ही मतदानाची संख्या आहे, कुठं किती मतं मिळाली, तर विरोधी मत फक्त MIMचं मिळालं. MIMच्या खासदारांनी त्याला विरोधात मतदान केलं आहे. राष्ट्रपतीची मान्यता याची लक्षात ठेवा बघा, 29 सप्टेंबरला त्याला मान्यता मिळाली राष्ट्रपतींची. कधी मिळाली? 29 सप्टेंबर रोजी. त्याच्यानंतर राज्यसेवावाले जे आहेत त्यांच्यासाठी बघा, ही मतदानाची जी संख्या आहे, किती मतं कोणाला मिळाली, हे व्यवस्थितरित्या अभ्यासून घ्यायचं आहे. कारण आपल्याला मल्टीलाईनमध्ये ते विचारतात, आणि राज्यशास्त्रामधून अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला याच्यावरती तर फिक्स यायलाच पाहिजे, कारण हा खूप महत्त्वाचा भाग आहे. एकतर घटनादुरुस्ती झाली, महिलांच्या बाबतचाही मुद्दा आहे, तर प्रश्न अपेक्षित आहे. राज्यशास्त्रामधूनही अपेक्षित आहे, करंटच्या बेसवरती अपेक्षित आहे. लोकसभा विधानसभेमध्ये महिलांसाठी 33% जागा याच्यामध्ये मुख्यतः आहेत. राज्यसभा आणि विधान परिषदांना हे लागू होत नाही. त्याच्यानंतर SC आणि ST महिलांसाठी, SC व ST वर्गातल्या 33% जागा ज्या आहेत त्या राखीव असणार आहेत. लक्षात घ्या, SC आणि ST वर्गातल्या जागा राखीव असणार आहेत. आरक्षित नसलेल्या जागांवरूनही महिला निवडणूक लढू शकणार आहेत. या विधेयकामध्ये OBC कोट्याचा समावेश नाही. राजकीय जो आरक्षणाचा भाग आहे OBC कोट्याचा, तो याच्यामध्ये नाही. प्रत्येक सीमांकनानंतर आरक्षित जागा ज्या आहेत त्या फिरत्या ठेवल्या जाणार आहेत. म्हणजे समजा पहिल्या निवडणुकीत जर इथली जागा असेल महिलांसाठी राखीव, तर दुसऱ्या निवडणुकीमध्ये इकडे जाईल, तिसऱ्या निवडणुकीमध्ये इकडे जाईल, चौथ्या निवडणुकीमध्ये इकडे जाईल, आणि 5व्या निवडणूक, म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या निवडणुकाच्या चक्रामध्ये त्या जागा फिरत्या ठेवल्या जाणार आहेत. आरक्षित जागा हा एक मुद्दा आहे. महिला आरक्षण लागू झाल्यानंतर ते 15 वर्षांसाठी वैध असणार आहे. किती वर्षांसाठी वैध असणार आहे? 15 वर्षांच्या कालावधीसाठी वैध असणार आहे. हे सगळे कीवर्ड आहे ना, हे कीवर्ड तुम्ही लक्षात घ्यायचे, कोणताही कीवर्ड विसरायचा नाही. केंद्रशासित प्रदेशाच्या बाबतीमध्ये हे विधेयक फक्त दिल्ली विधानसभेला लागू होतं, पाँडिचेरीच्या नाही, पुदुच्चेरीच्या नाही, दिल्ली विधानसभेला लागू होतं, एवढंच लक्षात ठेवा. नंतर आगामी जनगणना झाल्याच्या नंतर लोकसभा मतदारसंघ जे आहेत त्याची फेररचना होणार आहे, पुनर्रचना होणार आहे, आणि त्यानंतर मग महिलांचं आरक्षण जे आहे ते लागू होणार आहे. म्हणजे तुम्हाला वाक्यामध्ये असं दिलं जाऊ शकतं की लगेच लागू झालं, तर ते लागू झालेलं नाही आहे. त्याच्यानंतर त्याची जनगणना, त्याच्यानंतर प्रोसेसिंग आहे बरीचशी, आणि त्यानंतर ते लागू होईल. आता बघा, सध्याची सिच्युएशन काय आहे? सध्याची सिच्युएशन काय आहे? तर लोकसभेमध्ये बघा 78 जागा महिलांसाठी आहेत, आणि घटनादुरुस्ती झाली आणि ते लागू झाली तर 181 पर्यंत जागा महिलांना तिथे मिळणार आहेत. सध्या महाराष्ट्रातल्या लोकसभेमध्ये ज्या महाराष्ट्रातून गेलेल्या महिला आहेत त्या आहेत 8. घटनादुरुस्तीनंतर महाराष्ट्रातून 16 महिलांना राखीव जागा राहतील. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 25 महिला आहेत सध्या, तर घटनादुरुस्तीनंतर त्या 96 होऊ शकतात, म्हणजे 96 जागा महिलांना राखीव राहणार आहेत. परत घटनेतल्या काही कलमामध्ये बदल झाले बघा, 239 अ, त्यानंतर 330, 332, 334 या कलमांमध्ये बदल आहेत.
आणि नवीन कलम जे आले ते 330 आलं, 332 आलं आणि 334 हे 3 नवीन कलम या ठिकाणी आलेले आहेत या घटना दुरुस्तीनुसार. त्याच्यानंतर याचा इतिहास होता बघा, हा इतिहास होता 1996ला पहिल्यांदा SD देवेगौडा यांनी ते मांडलं, पण ते नामंजूर झालं. नंतर अटल बिहारी वाजपेयी यांनी 3दा मांडलं, 98, 2002 आणि 2003ला ते देखील नामंजूर झालं. मनमोहन सिंग यांनी 2008ला आणलं, ते राज्यसभेत मंजूर झालं पण लोकसभेमध्ये मांडण्यात आलं नाही, त्यामुळे ते लोप पावलं. कारण जे आहे निवडणुका ज्या आहेत पुन्हा लागल्यामुळे ते लोप पावलं. आणि इथं 2023ला नरेंद्र मोदी यांनी मांडलं आणि ते लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झालं. तसंच ते सगळीकडे आता मंजूर झालेलं आहे, राष्ट्रपतीची सुद्धा मंजुरी मिळाली. आता यावेळी बघा, ह्या विशेष अधिवेशनाच्या वेळी काही महत्त्वाचे पॉईंट झाले बघा, जे आपल्यासाठी परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत. किंवा हे जे मंत्रिमंडळ आहे, पंतप्रधान आणि खासदार सगळे लोक जे आहेत, हे जुन्या संसद भवनातून नवीन संसद भवनामध्ये ज्या द्वारातून आले, ज्या दरवाज्यातून आले, त्या दरवाज्याचं नाव काय असा प्रश्न येऊ शकतो. तर ते मकर द्वाराने आले. मी तुम्हाला सांगितले होते संसदेचे प्रमुख 3 द्वार, बरोबर, कर्मद्वार, ज्ञानद्वार, शक्तिद्वार. पण या ठिकाणी संसदेचे इतर जे उपद्वार आहेत त्याच्यापैकी हे मकरद्वार आहे आणि त्याने हे सगळेजण आले. त्याच्यानंतर बघा, संसदीय कामकाज जे आहे नवीन सभागृहामधलं ते सुरू झालं गणेश चतुर्थीच्या दिवशी 19 सप्टेंबर 2023ला. 19 सप्टेंबर 2023ला ते सुरू झालं गणेश चतुर्थीला. लक्षात घ्या, संसदेला जे नवीन संसदेचं कामकाज सुरू झालं त्या दिवशी कोणती तिथी होती असा प्रश्न आयोग विचारू शकतो. कारण आपल्याला विचारलं होतं, काय विचारलं होतं, ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस नेहरू शपथ घेत असताना सभागृहाच्या बाहेर पाऊस चालू होता की नव्हता असा प्रश्न होता की नाही, राज्यसेवेला आपला आला होता. मग त्या दृष्टीनं आपल्याला हे माहीत पाहिजे की गणेश चतुर्थीच्या दिवशी संसदेचं कामकाज सुरू झालं भारताच्या नव्या. हा मुद्दा लक्षात घ्या. नंतर बघा, जुनी संसद जी आहे तिचं नाव आता संविधान सदन असं करण्यात आले. नवीन संसदेला संसद सदन म्हणून ओळखले जाते. हाही इम्पॉर्टंट फॅक्टर या ठिकाणी आहे, तुमच्यासाठी परीक्षेमध्ये प्रश्न येण्याचा चान्स जास्त आहे. आता महिलांना पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33% आरक्षण देऊ करणारं आणि नंतर ही मर्यादा 50% वाढवणारं जे पहिलं राज्य आहे भारतातलं ते आहे आपलं महाराष्ट्र राज्य. कोणतं राज्य आहे? महाराष्ट्र राज्य आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये. लक्षात घ्या, राज्यशास्त्राचा भाग आहे म्हणून बारकाईनं सांगतोय. शब्दामध्ये खूप ताकद आहे. इथं ह्या शब्दात जर बदल झाला तर आपला मार्क जातो. म्हणून लक्षात घ्या, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कुठं म्हटलं आहे? स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये. नारी शक्ती वंदन विधेयक जे आहे ते कुठं लागू आहे? तर नारी शक्ती वंदन विधेयक हे लोकसभा आणि राज्यसभा नाही, विधानसभा या 2च सभागृहांना ते लागू आहे. लोकसभा तिकडं केंद्र सरकारमध्ये, विधानसभा आपल्या राज्य सरकारमध्ये असते. तर त्या 2 सभागृहांना ते नारी शक्ती विधेयक आहे. आणि त्याच्या अगोदर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील आरक्षण आपण लागू केले 33%वर, नंतर आपण 50%वरती ते घेऊन गेलो. आणि अशा प्रकारचं आपलं पहिलं राज्य आहे. नंतर पहा, संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या वेळी खासदारांना देण्यात आलेल्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेतून समाजवादी आणि सेक्युलर हे 2 शब्द जे आहेत ते गायब होते. हा भाग राज्यशास्त्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आता हे शब्द गायब होते, याच्यावरती स्पष्टीकरण देण्यात आलं आणि सांगण्यात आलं, जी प्रत देण्यात आली, जी घटना दुरुस्ती आहे 42वी, तिच्या अगोदर जी राज्यघटनेची प्रत होती ती प्रत देण्यात आल्याचं स्पष्टीकरण त्यावेळेस सत्ताधारी पक्षाकडून आणि सचिवालयाकडून देण्यात आलेलं आहे लोकसभेच्या, बरोबर. तर अशा प्रकारे संसदेचं विशेष अधिवेशन होतं बघा. यानंतर बघा, परिसीमन आयोग आहे बघा, परिसीमन आयोग, बरोबर. महिला आरक्षण विधेयकामुळं परिसीमन आयोग चर्चेत आला. आता परिसीमन काय, तर मतदारसंघाची फेररचना करण्यासाठीचा आयोग. मग परिसीमन आयोगाचं काय म्हणणं आहे बघा, प्रत्येक मतदारसंघामध्ये समान मतदार सुनिश्चित करण्यासाठी संसदीय किंवा विधानसभा मतदारसंघाच्या सीमा पुन्हा आखण्याची प्रक्रिया जनगणनेनंतर काही वर्षांनी मतदारसंघाची फेररचना केली जाते, त्याला परिसीमन असं म्हटलं जातं, बरोबर. मग परिसीमनाशी संबंधित राज्यघटनेतल्या तरतुदी तुम्ही अभ्यासल्या पाहिजे. त्याच्यासाठी अनुच्छेद 82 आहे, अनुच्छेद 172 आहे. ह्या 2 तरतुदी तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. आणि हे जे कमीत कमी सदस्य आहेत विधानसभेतले 60 आणि जास्तीत जास्त 500, तर ती तरतुदी व्यवस्थित पाठ करून घ्या. याच्यावरती ऑलरेडी एकदा प्रश्न येऊन गेलेला आहे. परिसीमन आयोगासंबंधी कायदा आहे बघा 1952चा. हा कायदा लागू झाल्यानंतर केंद्र सरकार परिसीमन आयोगाचं जे आहे ती स्थापना करतं
आणि आत्तापर्यंत 1952, 1963, 1973 आणि 2002 असं 4 वेळा परिसीमन आयोगाची स्थापना झालेली आहे. परिसीमन आयोगाची नेमणूक भारताचे राष्ट्रपती करतात. आता तुम्हाला हे माहीत राहिलं पाहिजे की परिसीमन आयोगाची नेमणूक कोण करतं, तर भारताचे राष्ट्रपती करतात. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि परिसीमन आयोग जो आहे तो कोणाच्या सहकार्यानं काम करणार आहे, तर तो निवडणूक आयोगाच्या सहकार्यानं काम करेल. हाही आपल्यासाठी खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. निवडणूक आयोगाच्या सहकार्यानं परिसीमन आयोगानं काम केलं पाहिजे. आणि जी काही जनगणना झाली असते, जी मागची जनगणना आहे, त्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारे मतदारसंघाचं परिसीमन करण्याचं काम किंवा मतदारसंघाची फेररचना करण्याचं काम परिसीमन आयोग करत असतो. त्याचा कायदा 1952चा आहे. हाही मुद्दा तुम्हाला लक्षात आला पाहिजे. आता जी सध्याची मतदारसंघाची रचना आहे ती 2002च्या परिसीमन आयोगाच्या तरतुदीनुसार आहे, 2001च्या जनगणनेच्या आधारे. आणि 1976च्या 42व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे 1971च्या जनगणनेच्या आधारे लोकसभेमध्ये प्रत्येक राज्याला देण्यात येणाऱ्या जागांची संख्या आणि विधानसभेतील एकूण जागांची संख्या गोठवण्यात आलेली आहे. तर ते कशामुळे गोठवण्यात आली की काही राज्यांची लोकसंख्या खूप जास्त होती आणि काही राज्यांची लोकसंख्याही मर्यादित होती. जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये असेल, लोकसंख्या जी आहे ती आपण कंट्रोल चांगल्या प्रकारे करतो. पण उत्तर प्रदेश किंवा बिहारसारखी जी राज्य आहेत इथं मात्र लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. महाराष्ट्राची गोष्ट जर आपण बघितली, महाराष्ट्र, केरळ असेल किंवा इतर राज्य जे आहेत ज्यांच्याकडे लोकसंख्या त्यांच्या तुलनेमध्ये प्रमाणाने कमी आहे, मग त्या ठिकाणी जर त्यांनी लोकसंख्येच्या प्रमाणावर जागा दिल्या असत्या तर वास्तविक काय झालं असतं, त्या राज्याचे सदस्य जे आहेत लोकसभेमध्ये ते वाढले असते. आणि त्याच्यामुळं परिणाम असा झाला असता की लोकसभा सदस्यांना खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधी असतो बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती, 5 कोटी रुपयापर्यंत त्यांना रक्कम मिळते 5 वर्षात खर्च करायची असते त्यांच्या मतदारसंघामध्ये. आणि अशा प्रकारचे इतरही भरपूर अनुदान सरकारचं दिलं जातं. मग ह्याच्या रकमेमध्ये बदल होऊ शकतो आणि जिथं लोकसंख्या जास्त तिकडं जे राज्य लोकसंख्येवरती कंट्रोल ठेवतात त्यांच्यावरती या ठिकाणी अन्याय झाला असता, कारण जास्त निधी जास्त लोकसंख्येच्या राज्याला गेला असता. म्हणून ही जी गोठवण्यात आलेली प्रक्रिया आहे ती त्यामुळे आहे, हे लक्षात घ्या. चला पुढचा मुद्दा बघा. 2001च्या 84व्या दुरुस्ती कायद्याद्वारे 2026 नंतरच्या पहिल्या जनगणनेपर्यंत ही स्थगिती जी आहे ती वाढवण्यात आलेली होती. चला आता हे झालं परिसीमन आयोगाच्या बाबत, तो मुद्दा चर्चेला आला होता, आपण व्यवस्थित अभ्यासला. कारण गडबड का नाही केली, तिथं राज्यशास्त्राशी संबंधित आहेत मुद्दे आणि त्याच्यामध्ये आपल्याला घाई करायची नाही, कारण आपल्याला त्याच्यासाठी मार्क्स आहेत भरपूर. मग प्रश्न कसाही आला तरी आपला चुकला नाही पाहिजे. चला आता बघा, पश्चिम बंगालचं नवीन शैक्षणिक धोरण आहे. आता 2020चं शैक्षणिक धोरण केंद्र सरकारनं मंजूर केलं आहे, पण पश्चिम बंगालनं देखील काही गोष्टी त्याला विरोध करत केल्यात. तर पश्चिम बंगाल सरकारनं जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आहे त्याला काही प्रमाणात विरोध करत 2023साठी त्यांचं स्वतःचं एक धोरण आणलं. आणि अशा प्रकारच्याच घडामोडी करणारे इतर राज्यांमध्ये देखील केरळ आणि कर्नाटक आणि तामिळनाडू यांचा देखील समावेश आहे. केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल सगळे राज्य जर पाहिले तर हे सगळे राज्य कोणत्या पक्षाचे आहेत, तर BJP सोडता इतर पक्ष, म्हणजेच हे राज्य या पक्षांचे इंडिया आघाडीचे हे राज्य आहेत. इंडिया आघाडी जी आहे विरोधी पक्षांनी निर्माण केली तिचे हे राज्य आहेत आणि त्यांनी मात्र 2020च्या शैक्षणिक धोरणाला विरोध केलेला आहे. मग याच्यामध्ये बघा, 2020च्या शैक्षणिक धोरणामध्ये सध्याचा जो पॅटर्न आहे तो आहे 5वी प्लस पुढं 4 वर्ग, परत 2 वर्ग आणि पुढं 2 वर्ग, म्हणजे 5 आणि 4 9, 11वी, 11वीच्या नंतर 13वी अशा प्रकारे त्याच्या आहे. बरोबर, आता आपण 13वीला फर्स्ट इयर म्हणतो नाही का, आपलं डिग्रीसाठीचं पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष अशा प्रकारे. तर आता इथं अशा प्रकारचा पॅटर्न आहे 5 4 2 2. नंतर NEPनं जो पॅटर्न घेतलेला आहे तो 5 + 3 + 3 + 4 असा पॅटर्न सुचवलेला आहे. म्हणजे नवं जे शैक्षणिक धोरण आहे त्याच्यानुसार असा पॅटर्न सुचवण्यात आला. मात्र शालेय शिक्षणासाठी सध्याचा जो पॅटर्न आहे तो 5 4 2 2 असा आहे. त्याच्यानंतर बघा, इयत्ता 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी त्रिभाषा सूत्र या ठिकाणी लागू करण्यात आले पश्चिम बंगालमध्ये. त्रिभाषा सूत्र, बंगाली भाषा, हिंदी भाषा आणि इंग्रजी. त्याच्यानंतर बघा, शिक्षणाचं माध्यम बंगला वगळता इतर भाषा असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी 1ली ते 12वीपर्यंत बांगला हा विषय सुरू करण्यात आला आणि उच्च माध्यमिक स्तरावरील सेमिस्टर प्रणाली देखील त्या ठिकाणी आणण्यात आली. तर अशा प्रकारे पश्चिम बंगालनं काही बदल काही मुद्द्यांना विरोध करत त्या ठिकाणी केलेला आहे पश्चिम बंगालच्या शैक्षणिक धोरणामध्ये, तोही लक्षात ठेवायचा. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि
पश्चिम बंगाल हे विशेष राज्य आहे ज्यांनी शैक्षणिक धोरण 2020ला विरोध करत त्यांचं स्वतःचं शैक्षणिक धोरण त्या ठिकाणी राबवलेलं आहे. चला आता पुढचा आहे बघा, विधी आयोगाचा अहवाल आला होता. तर विधी आयोगाच्या अहवालामध्ये काही गोष्टी चर्चेला आल्या होत्या. तर या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे जे विधी आयोगाचे प्रमुख आहेत ते ऋतुराज अवस्थी आहेत आणि 2020मध्ये याची स्थापना झालेली असून याच्यामध्ये जे सदस्य आहेत ते 5 आहेत. त्याच्यामध्ये KT शंकरन, M करुणानिधी, आनंद पालीवाल, DP वर्मा आणि राका आर्य अशा प्रकारचे 5 लोक सदस्य आहेत. 22वा कायदा आयोग तो भारताचा आहे. त्याला देखील मुदतवाढ मिळालेली आहे 2024च्या ऑगस्टपर्यंत. हाही मुद्दा आपण बघितला होता. बाकी त्याच्या जे अहवाल असतात ते येत असतात, त्याच्यावरती तुम्ही आता राज्यसेवेवाल्यांनी त्याला वाचून घ्यायचं आहे, ते दिलेलं आहे आपल्या याच्यामध्ये. एक देश एक निवडणुकीचा मुद्दा आला होता बघा, त्याच्यासाठी समिती स्थापन झाली भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली. कोणता मुद्दा आहे? एक देश एक निवडणुकीचा मुद्दा. समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली? तर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली. आणि मग हा मुद्दा चर्चेला आल्यामुळं या ठिकाणी त्याच्याशी संबंधित जे राज्यघटनेचे कलम आहेत ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. चला बघा याच्यामध्ये कोणकोणते कलम आहेत संबंधित. पहिलं म्हणजे कलम 83 आहे बघा. हे 83 जे आहे ते संसद सभागृहांच्या कालावधीशी संबंधित आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक संसदेचं जे सभागृह आहे त्याचा कालावधी किती असला पाहिजे. मग लोकसभेचा 5 वर्षांचा आणि राज्यसभेचा स्थायी सभागृह आहे ते, बरोबर, त्याचा कालावधी नाही, कारण त्याच्यामधले सदस्य दर 2 वर्षांनी 1/3 सदस्यांची काय होत असते, निवड होत असते किंवा आणि 1/3 सदस्य काय होतात, त्यांचं सदस्यत्व समाप्त होतं. नंतर कलम 85 आहे. राष्ट्रपतींच्या द्वारे लोकसभेचं विसर्जनाशी संबंधित हे कलम आहे. 172 कलमे राज्य विधिमंडळाच्या कालावधीशी ते संबंधित आहे. 174 कलमे राज्य विधानमंडळाच्या विसर्जनाशी ते संबंधित आहे. नंतर 356 राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याशी हे कलम संबंधित आहेत. तर आपल्याला जे आहे याच्या अगोदर एक प्रश्न विचारण्यात आला होता बघा, पंतप्रधानाशी संबंधित कलम. तरी तिथे काही 3 कलम होते आणि एक बाहेरचं होतं. तर मग तशा प्रकारे जर तुम्हाला प्रश्न घेतला जोड्या लावामध्ये तर हे सगळे कलम तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. आता एक देश एक निवडणुकीचा मुद्दा जो आला म्हणजे लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका एका सोबत घ्यायच्या अशा प्रकारचा तो मुद्दा होता आणि त्याच्यावरती मग ती समिती पण काम करते आता रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली. पण अशा प्रकारची तरतूद किंवा अशा प्रकारच्या निवडणुका असणारे देश कोणकोणते आहेत बघा. दक्षिण आफ्रिकेमध्ये अशा प्रकारची निवडणूक होते, स्वीडनमध्ये होते, ब्रिटनमध्ये सुद्धा होते, जर्मनीतही होते, हंगेरी, इंडोनेशिया, स्पेन, स्लोवानिया, पोलंड, अल्बानिया आणि बेल्जियम इत्यादी देशामध्ये एक देश एक निवडणूक पद्धत आहे. आता दक्षिण आफ्रिकेचं जॉन्सबर्ग आपण पाहिलं होतं, जॉन्सबर्ग है की नाही, जॉन्सबर्गला ब्रिक्स शिखर परिषद आपण बघितली. ब्रिटन CTPPT करारामध्ये सहभागी झाला हे आपण पाहिलं होतं. जर्मनी आहे, जर्मनी पायाभूत सुविधा विकास निर्देशांक जो आहे त्याच्यामध्ये अव्वल आलेला आहे. नंतर इंडोनेशिया आहे, इंडोनेशिया जकार्ता जी राजधानी आहे ती आता ते बदलून दुसरीकडे नेणार आहेत, बरोबर, नुसंतारा नावाची त्यांची राजधानी ते तयार करत आहेत. स्पेन आहे, स्लोवानिया, पोलंड, अल्बानिया आणि बेल्जियम. तर ह्या अल्बानियाचा सुद्धा आपण काही मुद्दा अभ्यासलेला आहे, तर ते देखील तुम्हाला आठवलं पाहिजे कोणाच्या बाबत आपण काय आढळलं. आता भारतामध्ये बघा 1952 पासून 1967 पर्यंत एकत्रित निवडणुका होत होत्या, बरोबर. 67 पर्यंत एकत्रित निवडणुका झाल्या. पण नंतर अनेक राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळं लोकसभा देखील मुदतपूर्व विसर्जित झाल्यामुळं हे ताळमेळ बिघडला आपला आणि मग आपल्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका एकासोबत होऊ शकल्या नाही. मग विधी आयोगानं 2018मध्ये अशा निवडणुकांची शिफारस मात्र केलेली आहे. आता बघा ज्या निवडणुका एकत्रितरित्या झाल्या त्या 52 पासून 67 पर्यंत झाल्या. मग 52, 57, 62 आणि 67 साली त्या झालेल्या आहेत. आता त्याचे फायदे वगैरे ते तुम्ही बघून घ्यायचे आहेत, ते काही नॉर्मल गोष्टी आहेत त्या. याच्यासाठी केंद्र सरकारने जी समिती स्थापन केली तिच्या अध्यक्षपदी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची निवड करण्यात आलेली आहे. आणि सदस्यांमध्ये बघा अमित शहा, गुलाम नबी आझाद, हरीश साळवे, सुभाष कश्यप. आता हे राज्यघटना तज्ज्ञ आहेत, बरोबर आहे की नाही, राज्यघटना हे पुस्तकसुद्धा आहे त्यांचं, बरोबर. त्याच्यानंतर NK सिंग आणि संजय कोठारी या लोकांचा समावेश आहे. विशेष अतिथी म्हणून अर्जुन राम मेघवाल हे कायदा मंत्री आहेत, राज्य मंत्र्यांचा दर्जा आहे, त्यांना स्वतंत्र कार्यभार आहे.
सचिव नितेश चंद्र या लोकांचा या समितीमध्ये समावेश आहे। आता या समितीमध्ये काँग्रेस पक्षाचे जे अधीर रंजन चौधरी आहेत बघा, त्यांना देखील आमंत्रित करण्यात आलं होतं, मात्र त्यांनी याच्यामध्ये सहभागी होण्यास नकार दिलेला आहे। तर तोही भाग लक्षात ठेवायचा आहे। आता याच्या संदर्भामध्ये याच्या अगोदर काही भारतानं निवडणुका विषयक समित्या नेमल्या होत्या बघा, तर मग त्या समित्यामध्ये कोणकोणत्या समित्या होत्या हेही बघून घ्या। विधी समिती 170वा अहवाल 1999 मध्ये आला होता, एक देश एक निवडणूक विषयक। नंतर संसदीय विधी व न्याय विभागाची समिती डिसेंबर 2015 मध्ये आली होती। नंतर नीती आयोग डिसेंबर 2017 मध्ये, आणि नंतर विधी आयोगाचा मसुदा ऑगस्ट 2018 मध्ये आलेला आहे। तर अशा प्रकारे विधी आयोगाच्या बाबतच्या काही विधी नाही, एक देश एक निवडणुकीच्या बाबतचे काही महत्त्वाचे समित्या आहेत, त्या पण आपण लक्षात ठेवायच्या आहेत। आपल्याला आयोग जो आहे कोणत्याही मुद्द्यावरती जोड्या लावायचा प्रश्न त्याच्यामध्ये घेऊ शकतो। आता आली बघा तत्वपालन समिती। तत्वपालन समितीचा मुद्दा आताच चर्चेला आहे, आपण रेकॉर्ड करतो तर त्याच दिवशीची न्यूज पण आहे आजची। त्याच्यामध्ये महुआ मोइत्रा ह्या ज्या पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या खासदार होत्या, लोकसभेच्या खासदार होत्या, त्यांनी काय केलं तर त्यांचा यूजर आय डी परदेशातून हँडल करण्यास काही लोकांना परमिशन दिली आणि त्यांच्यावरती आरोप ठेवण्यात आला की त्यांनी पैसे घेऊन लोकसभेमध्ये प्रश्न विचारला। मग याच्यावरनं तत्वपालन समितीकडे त्यांची तक्रार गेली आणि त्याच्यावरून मग ह्या समितीमध्ये काय करण्यात आली, चौकशी करण्यात आली। त्या चौकशीमध्ये या महुआ मोइत्रा दोषी आढळलेले असून त्यांचं जे सदस्यत्व आहे लोकसभेचं ते रद्द करण्यात आलेलं आहे। मग आता आपल्याला तत्वपालन समितीचा इतिहास बघायचा। या समितीने ती चौकशी वगैरे केली आणि त्याच्यामध्ये ह्या गोष्टी झाल्या। तर बघा इथं ती माहिती दिलेली त्यांनी काय केलं तर, आता या तत्वपालन समितीचे जे अध्यक्ष आहेत ते तुम्हाला माहीत असले पाहिजे। भाजपचे खासदार आहेत बघा, विनोद कुमार सोनकर हे तिचे अध्यक्ष होते, या तत्वपालन समितीचे अध्यक्ष होते। मग लोकसभेची तत्वपालन समिती काय आहे तर जे लोक लोकसभेचे जे काही नियम आहेत त्याचा भंग करतील त्यांची चौकशी करून त्यांच्या काय म्हणतो आपण त्यांना सदस्यत्वाबद्दल शिफारशी करणं, म्हणजे सदस्यत्व रद्द करायचं न करायचं त्या शिफारशी ती करत असते। आणि या समितीची स्थापना सभापतींद्वारे 1 वर्षासाठी केली जाते। आता ही झाली समितीची माहिती, पण समितीचा इतिहास काय आहे, ही समिती कधी आली काय आली तर 96 मध्ये बघा दिल्लीला पीठासीन अधिकाऱ्यांची पहिली परिषद झाली होती आणि पहिल्यांदाच 2 सभागृहांसाठी म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेसाठी या समितीची कल्पना 1996 ला मांडण्यात आली। कधी मांडण्यात आली 1996 ला। त्याच्यानंतर बघा 1997 मध्ये के नारायण जे आहेत KR नारायण ते त्यावेळेस उपराष्ट्रपती होते, त्यांनी राज्यसभेमध्ये अशा प्रकारची तत्वपालन समिती जी आहे तिची स्थापना केली। 96 ला कल्पना मांडण्यात आली, 97 ला समिती राज्यसभेत स्थापन करण्यात आली। इथपर्यंत मुद्दा आला। नंतर बघा लोकसभा राहिली, आता राज्यसभेमध्ये स्थापन झाली पण लोकसभा बाकी होती। मग लोकसभेच्या बाबतीमध्ये 1997 मध्ये एक विशेष अधिकार समितीचा अभ्यास गट होता, त्याने सांगितलं की तत्वपालन समिती स्थापन करा, परंतु लोकसभेने त्याची शिफारस जी आहे ती स्वीकारली नाही। पुढे या 13व्या लोकसभेमध्ये तत्वपालन समिती स्थापन करण्याची शिफारस जी आहे विशेष अधिकार समितीने केली आणि मग लोकसभेच्या माजी अध्यक्ष जे होते GMC बालयोगी यांनी 2000 मध्ये तदर्थ तत्वपालन समिती स्थापन केली। तदर्थ शब्द आलेला आहे, जे लोक नवीन अभ्यास करतात राज्यघटनेचा त्यांना तदर्थ माहीत नसतो। तदर्थ म्हणजे तात्पुरती, काही कालावधीनंतर ती काय होत असते, लोप पावत असते। तर हे तदर्थ तत्वपालन समिती स्थापन केली जी 2015 मध्ये सभागृहाचा कायमस्वरूपी भाग बनली। बघा 1997 मध्ये राज्यसभेमध्ये तत्वपालन समिती सुरू झाली किंवा स्थापन झाली, नंतर लोकसभेमध्ये तिला 2000 साल उजडलं स्थापन व्हायला आणि ती तत्वपालन समिती तदर्थ तत्वपालन समिती होती जी 2015 मध्ये मात्र कायमस्वरूपी झालेली आहे। आता हिचं कार्य जर बघितलं आपण तर सदस्यांच्या नैतिक आचरणावर देखरेख ठेवणं, त्यांच्या गैरवर्तणुकीच्या प्रकरणांची तपासणी करणं आणि तत्संबंधित शिफारशी करणं हे जे आहे ते काम तत्वपालन समितीचं आहे। तर महुआ मोइत्रा आणि तत्वपालन समिती ह्या दोन्ही बाबी तुमच्या लक्षात आल्या असतील। याच समितीच्या शिफारशीवरून त्यांचं जे सदस्यत्व आहे ते आता रद्द झालेलं आहे। चला आता आहे बघा आत्ताच झालेल्या 5 राज्यांच्या निवडणुका। आता निवडणुकांच्या बाबत मागाशी सांगितलं तर मागच्या लेक्चरमध्ये मी की केंद्रीय निवडणूक आयोग हा विधानसभा, विधान परिषद,
त्याचबरोबर लोकसभा आणि राज्यसभेच्या निवडणुकांची व्यवस्था पाहण्याचं काम करत असतो. मग या ठिकाणी आता 5 राज्यांच्या निवडणुका झाल्या. मग 5 राज्यांमध्ये विशेषतः कोणकोणत्या राज्यामध्ये निवडणुका झाल्या, तर बघा यामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या झाल्या बघा राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या 5 राज्याच्या ह्या निवडणुका झालेल्या आहेत. याच्यामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या. तेलंगणामध्ये काँग्रेस पक्षाचं सरकार आलं, BRSचं सरकार त्या ठिकाणी जुनं होतं ते गेलेलं आहे. आणि मिझोरममध्ये जो 2019 मध्ये स्थापन झालेला पक्ष आहे तो सत्तेवरती आलेला आहे. आता या ठिकाणी बघा मिझोरममध्ये एकूण जागा आहेत 40. किती जागा आहेत? 40. म्हणजे इथं बहुमतासाठी जागा किती पाहिजे? 41. सॉरी, किती जागा पाहिजे? 21 जागा त्या ठिकाणी बहुमतासाठी पाहिजे. मग इथं जर तुम्ही बघितलं तर निकाल कसा लागला बघा. झोराम पीपल्स मूवमेंट पक्ष आहे, यांना 27 जागा या ठिकाणी मिळवलेल्या आहेत. किती जागा मिळवल्या? 27 जागा. म्हणजे बहुमतापेक्षा 6 जागा यांना एक्स्ट्रा आहेत. मग यांचं सरकार या ठिकाणी आलेलं आहे आणि आता त्याचे मुख्यमंत्री सुद्धा झालेत, लालदुहोमा नावाचे, बरोबर. त्याच्यानंतर मिझो नॅशनल फ्रंट हा 10 जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकावरचा प्रमुख विरोधी पक्ष बनलेला आहे. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षांची या ठिकाणी चांगलीच वाताहत आहे, यांना इथं जागा मिळालेल्या नाहीत. नंतर पुढं तुम्ही जर बघितलं तर छत्तीसगड विधानसभेमध्ये जर पाहिलं तर एकूण जागा आहेत 90. किती जागा आहेत? 90. आणि या ठिकाणी मतदानाची टक्केवारी 76.31% असून इथे भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या 54. तर प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस या ठिकाणी उदयाला आलेला आहे. चला, भाजपला सर्वाधिक, आता इथला मुख्यमंत्री निवडायचा राहिलेला आहे हे पण लक्षात घ्या. मध्य प्रदेश विधानसभेमध्ये एकूण जागा आहेत 230 पैकी भारतीय जनता पक्षानं जे आहेत तर इथे 115 राजस्थानचे 163 जागा जिंकलेल्या आहेत. कुठं? मध्य प्रदेशमध्ये. आणि इथं मतदानाची टक्केवारी आहे 77.55%. भारतीय जनता पक्ष इथं बहुमतामध्ये आहे, म्हणजे यांचं सरकार इथं येणार आहे, पण अजून यांचा मुख्यमंत्री निवडायचा बाकी आहे. नंतर राजस्थान विधानसभेमध्ये सुद्धा 200 जागा आहेत, तिथे सुद्धा भारतीय जनता पक्ष बहुमतामध्ये आहे. आणि राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्षानं 115 जागा जिंकलेल्या असून काँग्रेस पक्ष या ठिकाणी विरोधी पक्ष म्हणून उदयाला आला आहे आणि भारतीय जनता पक्ष या ठिकाणी बहुमतामध्ये आहे. पण इथला सुद्धा मुख्यमंत्री निवडायचा बाकी आहे. पुढे आपण आलात तर पुढे बघा तेलंगणाची निवडणूक झाली. तेलंगणाच्या एकूण 119 जागा आहेत आणि तेलंगणामध्ये सत्तेमध्ये आलेला पक्ष आहे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष. 64 जागा त्यानं जिंकलेल्या आहेत. आणि BHRS नावाचा जो पक्ष आहे तो या ठिकाणी प्रमुख विरोधी पक्ष बनलेला आहे. आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी बनलेले आहेत, हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. चला, आता पुढे जर आपण आलात तर हे झालं 5 राज्यांच्या निवडणुका, कोणते पक्ष कोणत्या ठिकाणी सत्तेमध्ये आले हा भाग या ठिकाणी झालेला आहे. आता बघा विशेष राज्याच्या दर्जासाठी बिहारनं मागणी केली. आता बिहारनं का मागणी केली तर बिहारमध्ये नुकतीच जातीनिहाय जनगणना झालेली आहे आणि जातीनिहाय जनगणनेच्या आकडेवारीवरून बिहारची जी गरिबीची आकडेवारी समोर आली आहे त्यानुसार बिहारचं म्हणणं आहे आमच्याकडची गरिबी हटवण्यासाठी आम्हाला विशेष राज्याचा दर्जा तुम्ही दिला पाहिजे, असं मत कोणत्या सरकारचं आहे तर बिहार राज्य सरकारचं मत अशा प्रकारचं आहे. मग बघा बिहारनं विशेष राज्याच्या दर्जाची मागणी केलेली आहे. तर अशा प्रकारची मागणी इतरही काही राज्यांनी केलेली आहे. त्याच्यामध्ये आंध्र प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड आणि गोवा या राज्यांचा सुद्धा समावेश आहे. मग आपल्याला राज्यघटनेच्या दृष्टीनं आणि करंटच्या बेसवरती काय अभ्यासायचं आहे जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्नाचं उत्तर चांगल्या प्रकारे येईल. तर लक्षात घ्या विशेष राज्याचा दर्जा जो आहे तो कसा मिळतो हा एक भाग तुम्हाला चांगला माहीत असला पाहिजे. आणि त्याचबरोबर त्याची मागणी करणारे राज्य हेही तुम्हाला माहीत पाहिजे. त्याचबरोबर सध्या किती राज्यांना विशेष राज्याचा दर्जा आहे हे सुद्धा माहीत पाहिजे. आता जे लोक 4-4, 5-5 वर्षापासून अभ्यास करतात त्यांना ते विशेष राज्याचा दर्जा किती राज्यांना मिळालेला हे माहीत असलं पाहिजे, कारण हा भाग स्टॅटिक जीकेचा आहे. तर बघा विशेष राज्याचा दर्जा देण्यासाठी संविधानामध्ये कोणतीही तरतूद नाही. महत्त्वाचा मुद्दा, संविधानात कोणतीही तरतूद नाही. लक्षात घ्या, संविधानामध्ये कोणतीही तरतूद त्या ठिकाणी नाही. मात्र मागासलेल्या राज्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी योजना आयोग आणि विकास परिषदेनं काही राज्य इतर राज्यांच्या तुलनेमध्ये मागासलेलं असल्याचं लक्षात घेऊन कलम 371 नुसार विशेष अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
राज्यघटनेचं कलम कोणतं, विशेष राज्याशी संबंधित कलम कोणतं, तर 371 आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यांच्यामध्ये 371 अ ब क ड हे सगळं राज्यघटनेमध्ये आहे, तुम्ही वाचत आलं असाल. चला आता महावीर त्यागी यांच्या अध्यक्षतेखाली बघा, हे पण लक्षात घ्यायचं आहे, महावीर त्यागी यांच्या अध्यक्षतेखाली 5वा वित्त आयोग होता आणि या आयोगाच्या शिफारशीवरून 1969 साली राष्ट्रीय विकास परिषदेनं DR गाडगीळ मुखर्जी सूत्र DR गाडगीळ समितीच्या शिफारशीनुसार या ठिकाणी काही जे विशेष राज्यांना दिली जाणारी मदत आहे ती लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मग 1969 पासून विशेष राज्य अस्तित्वात आले, हे लक्षात घ्या. विशेष राज्याच्या दर्जासाठीचे महत्त्वाचे निकष काय काय आहेत बघा. एक म्हणजे लोकसंख्येची घनता, लोकसंख्येची घनता पहिला. दुसरा आदिवासी बहुल भाग असला पाहिजे. तिसरा भाग आहे डोंगरी आणि आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असणारा दुर्गम भाग. आणि चौथा महत्त्वाचा जो निकष आहे तो म्हणजे प्रति व्यक्ती उत्पन्नाने राज्याला मिळणारा महसूल. आता याच्याच आधारावरती बिहारचं म्हणणं आहे, आम्हाला काय करा, विशेष राज्याचा दर्जा द्या, आमच्याकडे गरीब जास्त आहेत. बिहारची मागणी अशी आहे. आता ते 1969 पासून पहिलं राज्य जे आहे ते निर्माण झालं, विशेष राज्याचा दर्जा पहिल्यांदा दिला गेला. तर ते आता आपण बघूया. गाडगीळ मुखर्जी सूत्र जे आहे याच्यानुसार राज्यांना विशेष अनुदान प्राप्त होतं. विशेष राज्य जे आहेत त्यांना या सूत्रानुसार अनुदान प्राप्त होतं. केंद्राच्या अर्थसंकल्पामध्ये त्यांना 30% भाग जो आहे तो दिला जातो विशेष राज्यांना. आणि केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीमध्ये विशेष राज्यांना इतर राज्यांच्या तुलनेमध्ये अनेक फायदे या ठिकाणी दिले जातात. त्याच्यामध्ये विशेष राज्यांना जर बघितलं तर केंद्राकडून 90% अनुदान तर 10% निधी कर्जाच्या रूपाने त्यांना दिला जातो. आणि केंद्राच्या विविध योजनांमध्ये देखील विशेष सूट त्या ठिकाणी दिली जाते, करांमध्ये देखील त्यांना सूट दिली जाते. आता इथं तुम्हाला विशेष राज्यांचा दर्जा असलेली राज्य पाहायला मिळतील. एकूण राज्य आहेत 11. आता याच्यामध्ये पहिलं बघा जम्मू काश्मीर सुद्धा होतं, पण 371 कलम जे आहे 370 कलम जे आहे जम्मू काश्मीरच्या बाबत ते रद्द झाल्यापासून जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा आता नाही. पण सध्या आता विशेष राज्य कोण कोण आहे बघा. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, त्यानंतर अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, मेघालय आणि तेलंगणा या राज्यांना विशेष राज्याचा दर्जा सध्या आहे. असे टोटल राज्य आहेत 11 आणि सगळ्यात शेवटचं विशेष दर्जा मिळालेलं राज्य आहे तेलंगणा 2015 साली. लक्षात आलं. तेलंगणा हे सगळ्यात शेवटचं राज्य ज्याला विशेष दर्जा मिळाला 2015ला आणि उत्तराखंड हे 10वं राज्य होतं, त्याला 2001 साली दर्जा मिळाला होता. त्यावेळेस ते 11 होतं. कारण काय होतं, जम्मू काश्मीर त्यावेळेस होतं विशेष राज्य, ते 2020च्या आसपास त्याचं विशेष राज्याचा दर्जा गेला. मग आता शेवटचं राज्य तेलंगणा 2015 पासून आहे. बरोबर. 370 कलम रद्द झाल्यापासून जम्मू काश्मीरचा दर्जा गेलाय, है की नाही. चला हां, आता आपण पुढचा भाग पाहूया. बघा 1969 साली आसाम, नागालँड आणि जम्मू काश्मीर या 3 राज्यांना विशेष दर्जा देण्यात आला होता, म्हणजे सुरुवातीचे राज्य आहेत प्रमुख. त्याच्यानंतर सध्याचा दर्जा देण्यात आलेले 11 राज्य आहेत आणि 370 रद्द झाल्यापासून जम्मू काश्मीरचा दर्जा जो आहे तो रद्द झालेला आहे. यानंतर बघा राज्यपालांचे विधेयकाबाबतचे अधिकार. राज्यघटनेचं चॅप्टर असल्यामुळे थोडा वेळ लागतोय आपल्याला, हे लक्षात घ्या. कारण याच्यामधले जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते तुम्हाला खरं तर मल्टीलाईनमध्ये विचारले जाणारे आहेत. पंजाब सरकार विरुद्ध पंजाबचं राज्यपाल या खटल्याचं निकालपत्र सर्वोच्च न्यायालयानं 16 नोव्हेंबर 2023ला जाहीर केलं. आणि राज्यपालाची जी भूमिका असली पाहिजे राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेबाबत त्याच्यावरती भाष्य सर्वोच्च न्यायालयाने केलं. तर सर्वोच्च न्यायालयानं असं सांगितलं की जी प्रलंबित ठेवलेली विधेयकं आहेत तर ती विधिमंडळास परत पाठवणं राज्यपालांना बंधनकारक आहे का, या संदर्भामध्ये तरतुदीबाबत संदिग्धता होती. तर त्यावरती तामिळनाडूच्या राज्यपालांबाबत नुकताच हा प्रश्न निर्माण झाला होता. मग यासाठी सर्वोच्च न्यायालयाने काही भाष्य केलेलं आहे, ते आपल्याला अभ्यासलं पाहिजे. बघा सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालाबाबत असं म्हटलेलं आहे की जर लोकशाही राज्यव्यवस्थेमध्ये खरी सत्ता निवडून येणाऱ्या सरकारकडे असेल तर म्हणजे आहेच असं त्यांनी सांगितलेलं आहे.
तर विधिमंडळानं मंजूर केलेले जे विधेयक आहेत त्याच्यावरती स्वाक्षरी करायची नसेल तर राज्यपालानं संबंधित विधेयकं फेरविचारासाठी विधिमंडळाकडे परत पाठवली पाहिजेत. मात्र आपल्या अधिकाराचा वापर करून राज्यपाल विधेयकं रोखून धरू शकणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं 16 नोव्हेंबर 2023ला स्पष्ट केलेलं आहे. इथपर्यंत हा झाला पॅसेज. याच्यामध्ये मुद्दा असा आहे, तामिळनाडूची जी काही विधेयकं आहेत ती काय करण्यात आली आहेत, राज्यपालाकडून रोखून धरण्यात आली. त्याच्यावरनं तामिळनाडू सरकारसुद्धा राज्यपालाच्या विरोधामध्ये कोर्टात गेलेलं आहे. केरळ सरकारसुद्धा राज्यपालाच्या विरोधात कोर्टात गेलं आहे आणि पंजाब सरकारचा जो निकाल होता राज्यपालाच्या विरोधामध्ये तो सर्वोच्च न्यायालयानं त्याच्यामध्ये हे भाष्य केलं किंवा राज्यपालानं अशा प्रकारे कृती करू नये की आलेले विधेयकं जर तुम्हाला मंजूर करायची नाही तर तुम्ही ती परत पाठवली पाहिजे, मात्र ती रोखून धरू नये अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं. एवढा याचा सारांश आहे. बस बाकीच्या गोष्ट तुम्हाला काही गरजेचं नाही. मात्र याच्यातलं खंडपीठ जे आहे ते धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली होतं, हे लक्षात ठेवायचं आहे. घटना कलम 200चा उल्लेखसुद्धा आला होता. जे राज्यपालाकडचे जे काही 3 पर्याय आहेत त्याच्याबद्दलचं ते 200 आहे, तर ते पण तुम्ही बघून घ्या. आता हरियाणा सरकारचा खाजगी क्षेत्रातील आरक्षणाचा कायदा होता बघा, तो देखील रद्द झालेला आहे. आता खाजगी क्षेत्रातलं आरक्षण काय होतं, तर हरियाणामध्ये जे रहिवासी असणार आहेत त्यांच्यासाठी 75% नोकरीमध्ये आरक्षण होतं खाजगी क्षेत्रामध्ये, तर ते रद्द करण्याची तरतूद उच्च न्यायालयाने या ठिकाणी केलेली आहे. की उच्च न्यायालयाने सांगितलं हे जे आहे ते कलम 14 आणि 19 राज्यघटनेचे जे 2 कलम आहेत याचं उल्लंघन करतं असं सांगत हे रद्द केलेलं आहे. तर तुम्हाला राज्यघटनेच्या कलमाचा संदर्भ विचारला जाईल त्याच्या संबंधित किंवा ते राज्यच विचारलं जाईल, दोन्हीकडेही तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. उद्या तुम्हाला राज्यघटनेच्या सेक्शनमधून हा प्रश्न आला तर मग म्हणू नका कलम न विचारता हे विचारलं मग हे करंटचं नाही असं तसं बारा भानगडी बऱ्याच असतात विद्यार्थ्यांच्या. तर तसं काही आपली तक्रार नसली पाहिजे. आपल्याला माहीत पाहिजे हे राज्यघटनेतून येणार आहे, कारण इथं न्यायालयानं अनुच्छेद 14 आणि 19चा या ठिकाणी संदर्भ घेतलेला आहे. 19 नुसारचे प्रमुख 6 स्वातंत्र्य, देशात कुठेही जाऊन व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य, त्याच्यावरती मर्यादा येत होती त्यानं, बरोबर. आणि कायद्यापुढे सर्व समान 14 नंबरचं कलम, हे दोन्ही कलमामध्ये काय होऊ लागला त्या ठिकाणी त्याचा काय म्हणतो आपण त्याला, त्याची मोडतोड होऊ लागली त्या कलमाची, बरोबर, किंवा त्याची उल्लंघन होऊ लागलं, म्हणून ते रद्द झाले. आता बिहारनं 65% आरक्षण जे होतं ते आता 75%वर नेलं बघा. केंद्राचं 10% आणि बिहारचं आता 65%, असं झालं ते 75% त्या जनगणनेनुसार, जातीनिहाय जनगणनेनुसार. नंतर केंद्र सरकारकडे विशेष राज्याचा दर्जाची मागणी बिहारने केलेली आहे. परत नागालँड बघा, तर शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 33% जागा राखीव ठेवण्याशी संबंधित विधेयक नागालँडने मंजूर केलेलं आहे. बघा, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33% जागा आत्तापर्यंत नागालँडमध्ये नव्हत्या, नागालँडने आत्ता मंजूर केलं आहे, त्यामुळे ते पण महत्त्वाचं आहे. नारी शक्ती वंदन विधेयक जे आहे त्याच्यामध्ये 33% जागा लोकसभा आणि विधानसभेच्या बाबतीमध्ये राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत, पण नागालँडने स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीचं हे विधेयक मंजूर केलेलं आहे. नंतर पुढे बघा, महुआ मोइत्रा तृणमूल काँग्रेस यांचा मुद्दा आपण बघितला आहे तत्वपालन समितीच्या बाबत. ही केई पनियर जे आहे, तर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी लोअर सुबनसिरी जिल्ह्यातून केई पनियर या 27व्या नवीन जिल्ह्याची निर्मितीची घोषणा केली. आता इथं लक्षात घ्या, मध्य प्रदेशमध्ये एक नवीन जिल्हा निर्माण झाला, बरोबर आहे की नाही, मयूगंज आहे की नाही. त्याच्यानंतर बघा राजस्थानमध्ये 22 नवे जिल्हे निर्माण झाले. त्याच्यानंतर आपण बघतोय बघा या ठिकाणी केई पनियर हा अरुणाचल प्रदेशमधला नवा जिल्हा जो आहे तो निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तो 27वा जिल्हा असणार आहे. हाही मुद्दा तुम्हाला लक्षात राहिला पाहिजे. आसामनं पंचायत दुरुस्ती विधेयक मंजूर केले, हा इन द शॉर्ट मुद्दा आहे. नंतर परत थोडक्यात घडामोडीमध्ये आपण पुढचा मुद्दा जर बघितला तर आंध्र प्रदेश जे आहे ते 2024 पासून सरकारी शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम जो आहे तो सुरू करणार आहे. उत्तर प्रदेशच्या बाबत पहा, राज्यातील प्रादेशिक बोलीभाषांसाठी शब्दकोश प्रकाशित करणारं राज्य जर कोणतं असं विचारलं तर ते उत्तर प्रदेश आहे. पश्चिम बंगाल राज्य सरकारनं शिक्षण धोरण 2023 त्यांचं स्वतःचं तयार केलं, आपण बघितलं, त्रिभाषा सूत्र ते लागू करणार आहेत. चाचा चौधरी आणि साबूचा एक मुद्दा होता बघा, भारतीय निवडणूक आयोगानं तरुण मतदारांना जागरूक करण्यासाठी आणि मतदानाच्या कामगिरीमध्ये प्रवृत्त करण्यासाठी चाचा चौधरी आणि साबू या लोकप्रिय चित्रकथेतील व्यक्तिरेखांना काय केलं आहे, सामील केलेलं आहे, तर ते सुद्धा येऊ शकतं. अविश्वासानं सरपंच पद गमावल्यास पोटनिवडणूक लढवता येते असा एक खटला होता, म्हणजे खटल्यामधला निकाल आहे.
तर सरपंच किंवा उपसरपंच यांच्यावर अविश्वासाचा ठराव बहुमताने जर पारित झाला आणि पदावरून हटवलेल्या त्या उमेदवारांना समान पदाची पोटनिवडणूक लढता येते असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत असणारं जे नागपूर खंडपीठ आहे त्याचा हा निकाल आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा अशा उमेदवारांना पोटनिवडणूक लढवण्यास अपात्र ठरवित नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. तर आपल्याला पंचायत राजच्या विभागामध्ये हा मुद्दा इम्पॉर्टंट ठरतो. तिथे प्रश्न याच्यावरती या निकालाला धरून विचारला जाऊ शकतो. तर तुमच्याकडे ते माहीत असलं पाहिजे. हे सेंथिल बालाजीचं ईडीचं प्रकरण होतं, तर ते चर्चेमध्ये आहे बऱ्याच दिवसापासून, त्यामुळे ते आहे ते सोडून द्या. त्रिपुरा सरकार आहे बघा, कागद विरहित राज्यकारभार चालवण्याचा निर्णय त्रिपुरा सरकारने घेतला. म्हणजे कॅशलेस आपलं पेपरलेस राज्यकारभार त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. नंतर केरळ सरकार आहे बघा, आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी विधेयक आणलं होतं. ओडिशा हे बिहारनंतर ओबीसी सर्वे करणारं दुसरं राज्य आहे. आदर्श कारागृह कायदा जो आहे तर तो गृह मंत्रालयानं आणलेला आहे. जो ब्रिटिशकालीन कायदा 1894चा जो कायदा आहे त्याची जागा घेणार आहे, तर तोही महत्त्वाचा आहे. निवडणूक आयोगानं 9 ऑक्टोबर 2023ला हे जाऊ द्या, हे आपण बघितलं बरोबर. नंतर अलाहाबाद कोर्टाचा एक निकाल होता बघा, सप्तपदी शिवाय हिंदू विवाह जो आहे तो वैध ठरत नाही असं अलाहाबाद कोर्टानं म्हटलं. जे काही कोर्ट आहेत ना त्यांनी जे दिलेले काही महत्त्वाचे माइलस्टोन निकाल आहेत त्या ठिकाणी प्रश्न येतो, कोर्टाचं नाव विचारलं जातं, म्हणून आपल्याला ते लक्षात ठेवायचं आहे. नंतर बघा राज्य सरकारी कर्मचारी जे आहेत त्यांना दुसऱ्या लग्नासाठी परमिशन आवश्यक केली आसाम सरकारनं. कोणी आवश्यक केली आहे? आसाम सरकारनं. न्यायिक सेवा आणि सरकारी कायदा महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये काय केलेलं आहे तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 10% आरक्षण जाहीर केलं बिहार सरकारनं. हे आरक्षण खूप वेळा चर्चेला आलेलं आहे बघा. मग त्याच्यासाठी बिहार असेल, नागालँड असेल, केंद्र सरकार असेल, हे सगळे लक्षात ठेवा. आपल्याकडे पण आता सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चालू आहे, त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावरती देशातल्या इतर घडामोडीवरती फोकस केलं जाऊ शकतं आयोगाकडून. आपल्याकडं तेवढं त्याच्या संदर्भामध्ये आपण जागरूक असलेलं पाहिजे. चला, तामिळनाडू विधानसभेनं केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींना सभागृहाने मंजूर केलेल्या विधेयकांना राज्यपालांची संमती देण्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्याची विनंती करणारा ठराव जो आहे तो मंजूर केला होता. आत्ताच आपण बघितलं किंवा पंजाब विरुद्ध पंजाबचे राज्यपाल हा खटला आणि त्याच्यात सर्वोच्च न्यायालयाचं भाष्य आपण बघितलं की राज्यपालांना जर विधेयक रोखून ठेवायचं असेल तर ते परत पाठवणं गरजेचं आहे विधानसभाकडे. आणि त्याच्या प्रकरणामध्ये 200 कलम जे आहे ते चर्चेला आलं होतं. 3 प्रकारचे राज्यपालाचे अधिकार चर्चेला आले होते. आता तिथलाच हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तामिळनाडूनं परत दलित ख्रिश्चनांना आरक्षण देण्याची मागणी करणारा ठराव सुद्धा मंजूर केला आहे. हे आरक्षणाचे मुद्दे बिहार, तामिळनाडू हे जे आहे, तेलंगणा इकडे सगळीकडे चर्चेला आहेत, ते बघून घ्या. KG बालकृष्ण आयोग बघा, दलित ख्रिश्चनांना SCचा दर्जा देण्याबाबत केंद्र सरकारनं 2022मध्ये तो स्थापन केलेला आहे. तर तो आयोग पण यामुळे चर्चेला आला होता. नंतर केशवानंद भारती खटला जो आहे 1973 सालचा, त्याला यावर्षी 50 वर्ष पूर्ण होत आहेत. तर त्यानिमित्तानं या खटल्याचे जे निकालपत्र आहे ते प्रमुख 10 भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले सर्वोच्च न्यायालयाकडनं. आणि त्याचा जो खटला आहे तो देखील व्हिडिओग्राफी त्याची देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. नंतर बघा, केंद्रीय मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयानं प्राणी क्रूरता प्रतिबंध कायदा 1960च्या अंतर्गत पशुजन्म नियंत्रण नियम 2023 जारी केलेले आहेत. आणि या नियमांनी प्राणी जन्म नियंत्रण नियम 2001ची जागा घेतलेली आहे. अशा प्रकारे आपल्या जानेवारीपासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंतच्या म्हणजे 30 नोव्हेंबरपर्यंतच्या सर्व राजकीय घडामोडी आपण पाहिलेल्या आहेत. आता राहिलं उर्वरित, आता जो डिसेंबर चालू आहे याच्या घडामोडी आपण पुढे पाहणार आहोत ज्यावेळेस डिसेंबर संपेल त्यावेळेस. तोपर्यंत त्या घडामोडी ज्या आहेत ते व्यवस्थित होऊ द्या, मी लिहून ठेवणार आहे, नंतर मग आपण त्याला बघणार आहोत. कारण काय होतं, त्याच्यामध्ये बदल होत असतात. लगेच जर सांगितले की परत त्याच्यात चेंज होतं, परत मग ते रेकॉर्डेड राहतं, परत मग तुमचा गैरसमज त्या ठिकाणी व्हायला नको, म्हणून आपण ते झाल्याच्या नंतर पाहूया. आतापर्यंत आपलं राजकीय घडामोडीचं पूर्ण लेक्चर या ठिकाणी संपलेलं आहे. हे थोडेसे वन लाईनरचे क्वेश्चन आहेत, ते तुम्ही वाचून घेतले तरी चालेल. सिंगल लाईन आहेत, थोडे जास्त नाही आहेत ते. चला, तर अशा प्रकारे आपलं राज्य व्यवस्था आणि राज्यघटनेशी संबंधित जे काही करंटचा बेस आहे त्याच्यावरती जे काही घडामोडी आहेत त्याच्यावरचं लेक्चर आहे. 2023मधले संपूर्ण घडामोडी आपण या ठिकाणी पाहिल्या आहेत. तुम्ही याचा व्यवस्थितरित्या अभ्यास करा, यामधून भरपूर मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत. तर एवढं सांगून या ठिकाणी मी थांबतो आणि भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.